काल काल जी बैठक झाली तर त्या बैठकीमुळे आपण महामार्गाची कामं सध्या पूर्ण ती थांबवावी. नाही चुकीचं काहीतरी. अंडरपास महामार्गाची अंडरपासची कामं आहे, आता ती लवकरात लवकर पूर्ण करावी, कारण पावसाळ्यामध्ये सुरू करतात आणि अंडरपासच्या आजूबाजूचे रस्ते असे प्रचंड खराब झालेले आहे. तर आता परत तुम्ही याच्या पुढे काही नवीन काम काढाल तर कुंभमेळ्याच्या वेळेला ही अडचण पुन्हा उपस्थित होईल. त्यामुळे आता जर होणार असेल कुंभमेळ्याच्या अगोदर तुमची काही कामं पूर्ण नवीन कामं तर त्याला हरकत घेण्याचे कारण नाही. पण ते कुंभमेळ्याच्या नंतरपर्यंत परत चालू राहणार असतील तर ती आपण कुंभमेळ्याची एवढी काळजी घेत असताना हे रस्ते जे आहेत नीट आणि सहज येण्या जाण्यासारखे ठेवणं गरजेचं आहे. म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे की जी कामं कुंभमेळ्यापर्यंत पूर्ण होणारच नाहीत ती कामं हातात घेण्यात काही अर्थ नाही, आणि जी कामं होतील असं वाटतंय त्याची सगळी कागदपत्र एजन्सी फिक्स करण्यापासून सगळे डिझाईन्स वगैरे ते ताबडतोब आता 1 महिन्यामध्ये तयार करा. आणि आता फेअर सीझन जो आहे चांगला सीझन सुरू होईल कामाचा, पावसाळ्यानंतर ताबडतोब ती कामं सुरू करून ती संपवा. नवीन कामं घ्यायची नवीन कामं जर त्यांना वाटलं की 1-1.5 वर्षामध्ये 4 महिन्या अगोदर कुंभमेळा संपणार आहेत अशी त्यांची गॅरंटी असेल तर काय हरकत नाही माझी. म्हणजे 4 महिन्या अगोदर तरी ती संपली पाहिजे, म्हणजे निदान 2 महिन्या अगोदर संपतील ती. नाहीतर मग परत आणखीन कुंभमेळ्याच्या वेळेला वाहनांना ती अडचण नको. कर्जमाफीच्या संदर्भात अजितदादा म्हटले की योग्य वेळी आम्ही नक्की कर्जमाफी करू, त्याच्या संदर्भात योजना सुरू आहे. असं आहे की माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा तेच सांगितलं की आम्ही योग्य वेळेला कर्जमाफी करू, आणि अजितदादांनी सुद्धा तेच सांगितलं की आम्ही कर्जमाफी करण्याचा निर्णय आमचा आहे आणि त्या संदर्भामध्ये हळूहळू आम्ही त्याची तयारी करतो आहोत. कालच्या बैठकीनंतर विरोधकांमधनं पण एक असा सूर उमटतो आहे की गिरीश महाजन वेगळी बैठक घेतात, भुजबळ साहेब वेगळी बैठक, अधिकाऱ्यांनी नेमकं ऐकायचं कोणाचं, अधिकाऱ्यांची कोणती होते. मी तुम्हाला कालच सांगितलं, मी काही आदेश त्यांना दिले नाही, मी हे काही कराच हे काही सांगितलं नाही, मी फक्त समजून घेतलं आणि त्याच्यावर मी माझं मतप्रदर्शन केलेलं आहे. आणि नवीन माझ्या काही आयडियाज आहेत त्यासुद्धा मी त्यांना सांगितलेल्या आहेत. आता त्या किती ऐकायच्या आणि किती नाही ऐकायचं हे त्यांनी ठरवायचं. सूचना जर आखाड्यातील साधू संतांच्या सुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत, असं म्हणतं की सामान्य नागरिकांच्या सुद्धा सूचना घेतलेल्या आहेत, तर छगन भुजबळच्या सूचना ऐकायला काही हरकत नाही ना. धन्यवाद. येवल्यामध्ये काल पबजीमुळे एकाचा बळी गेला आहे. त्याच्यामुळे पबजी गेम ऑनलाईन गेममुळे, अशा ऑनलाईन गेमवर खरं तर याआधी देखील अनेकांनी आत्महत्या केल्या, त्याच्यावर बंदी आणायला हवी. आता सुद्धा जे आज जे काही एक विधेयक पास केलं लोकसभेमध्ये त्याच्यामध्ये अशाच प्रकारच्या एका जुगाराच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या बंदीचं बिल आणलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये लाखो लोक जे आहेत हे देशोधडीला लागतात. तर अशा प्रकारचे जे काय हे आहेत गेम्स वगैरे असतील त्याच्यावर सुद्धा बंदी आणली पाहिजे, हे मी संबंधितांसमोर मांडेल. सर, महापालिकांचे प्रारूप रचना आता प्रसिद्ध व्हायला सुरुवात होते. आज पुण्याची होणार आहे, नाशिकचं प्रेझेंटेशन देखील होणार आहे. पुढील 2 ते 28 तारखेपर्यंतची मुदत आहे. आपला पक्ष किती तयार आहे ह्या संपूर्ण निवडणुकांच्या कामात? कुठलाही पक्ष, राजकीय पक्ष तो स्थापन होतो आणि काम करतो, तो कुठलीही निवडणूक जिंकण्यासाठीच आपण तयार राहावं या दृष्टीने काम करत असतो. पुढे कुठे उभं राहायचं कुठे उभं राहायचं नाही तो पक्ष निर्णय घेतो, पण निवडणुकीची तयारी सगळेच पक्ष करीतात. मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आता नवाब मलिक यांना देण्यात आली आहे राष्ट्रवादीची. एकूणच मुंबईमध्ये आपण किती हे करणार आहात, जोर लावणार आहात? जिथे जिथे मला बोलवलं जाईल त्या त्या ठिकाणी सहकार्य करायला मी जाईन. तिथेच नाही, महाराष्ट्रात कुणी बोलवलं सहकार्य करायला तर मी जाईन, आणि देशात सुद्धा कुठे बोलवलं तरी मी जाईन. त्या अडचण असण्याचं कारण नाही. अटल सेतूवर इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट वाहन आहेत त्यांना टोलबंदी करण्यात आली आहे, म्हणजे मुक्ती देण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.